सुप्रभात. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या काय होणार आहे हे जर आजच समजलं असतं तर किती बरं झालं असतं. अनेक जण असा विचार करतात, पण भविष्यात जे काही घडणार आहे ते आपल्याला आधी समजत नाही, पण त्याचा अंदाज मात्र आपल्याला बांधता येतो. त्यासाठी आपण 12 राशींची मदत घेऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीची एक रास असते आणि प्रत्येक राशीवर ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव पडतो. त्यावरून पुढे काय होणार आहे याचा अंदाज लावता येतो. आता तुमची राशी काय म्हणते? ग्रह ताऱ्यांचं भ्रमण शुभयोगात आहे का? आणि तुमचा आजचा दिवस कसा आहे हेच आजच्या या राशी भविष्यामध्ये आपण जाणून घेऊयात. तर मग चला आजच्या या राशी भविष्याला सुरुवात करूयात. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात, आजचा दिवस व्यापाऱ्यांना चांगला नाही आणि त्यांनी कोणालाही उधारी देऊ नये. एखाद्या जुन्या कर्जामुळे तुमच्यावरील ताण वाढत जाईल. नोकरदार लोकांनी देखील सावध राहावं, कारण कार्यालयामध्ये काही त्रास हा होऊ शकतो. एखाद्या गोष्टीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो किंवा कोणाशी वादही होऊ शकतो. मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या एखाद्या कृतीमुळे तुमचा मूड बिघडू शकतो. हंगामी आजारापासून तुम्ही स्वतःला वाचवा. खाण्यापिण्यावरती विशेष लक्ष द्या. आज काही नवीन संपर्क प्रस्थापित होतील. अविवाहित लोकांबद्दल बोलणी सुरू होतील, त्यामुळे आजचा दिवस त्यांच्यासाठी चांगला जाईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायाम यांचा अभ्यास करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज विचार करत असलेले एखादं काम पूर्ण होईल. आज अचानक धनलाभाचे योग आहेत. तुमच्या विचार प्रक्रियेमध्ये आज सकारात्मक बदल होतील. आज संततीकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. तुम्ही केलेल्या नियोजनावरती कष्टपूर्वक काम कराल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आज तुम्हाला मित्र आणि भावांकडून फार मदत होईल, तर जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य कमी भेटेल. आज प्रगतीचा दिवस आहे, त्यामुळे कठोर मेहनत घेऊन अधिकाधिक यश तुम्ही आज मिळवाल. आज उत्पन्न आणि धन यामध्ये वृद्धीचा दिवस आहे. तुम्ही नकारात्मक विचारांपासून दूर राहा. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दानधर्म करावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज अचानक तुम्हाला धनलाभाची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अडकलेले पैसे देखील मिळतील. तुम्हाला काही चांगल्या संधी देखील मिळतील. चांगलं आणि गोड बोलण्यानं तुम्ही तुमचं काम पूर्ण कराल. प्रकृतीच्या दृष्टीनं तणाव राहील. खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्ही सावधगिरी बाळगा. मनोरंजनावरती तुम्ही पैसे खर्च कराल. आज तुम्हाला प्रेमसंबंधामध्ये विशेष यश मिळेल. कौटुंबिक जीवन तुमचं आनंदामध्ये जाईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या अनुरूप आज नसेल, त्यामुळे तुमचा मूड थोडा खराब राहील. प्रेमजीवनातही तुमची थोडीफार ओढाताण होईल, त्यामुळे निर्णय घेता येणार नाही. रोजच्या कामकाजात अडचणी येतील. तुम्ही नियोजन केलेली कामं पूर्ण होणार नाहीत. आज वादविवाद आणि स्पर्धा याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करा आणि आज कोणावरही अवलंबून राहू नका. आरोग्यातही चढ उतार राहतील. आज प्रकृतीची काळजी घ्या. ऐकीव गोष्टींवरती विश्वास ठेवू नका आणि त्यावर अंमल सुद्धा करू नका. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. आज तुम्ही लोकांना प्रभावित कराल. तुमची विचार करण्याची पद्धत ही लोकांना आवडेल. तुमच्या सल्ल्यामुळे लोकांना फायदा होईल. आज तुम्ही एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहू शकता. प्रेमजीवनामध्ये आजचा दिवस सामान्य जाईल. आज तुम्ही जोडीदाराची भावना समजून घ्याल. आज संध्याकाळच्या वेळी थोड्या वेदना तुम्हाला सतावतील. आज तुमचा पराक्रम आणि उत्साह यामध्ये वृद्धी होईल. तुमचं मनोबल वाढेल. दीर्घकाळ रखडलेलं काम आज तुम्ही पूर्ण कराल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कौटुंबिक मदत मिळेल.
आज तुमचं मानसिक संतुलन नीट राहील आणि कौटुंबिक जीवनामध्ये आनंद मिळेल. तुमची कामं आज पूर्ण होतील. आज तुम्हाला करिअर आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये काही नवीन आणि चांगल्या संधी मिळतील. आज तुम्हाला पैसे, कुटुंबाची स्थिती यावरती फार लक्ष द्यावं लागेल. आज तुमच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. दीर्घकाळापासून सुरू असलेली एखादी आरोग्याची समस्या सुटून जाईल, परंतु मनात एखाद्या गोष्टीमुळे द्विधा मनस्थिती देखील निर्माण होऊ शकते. आज तुम्ही देवाणघेवाणीपासून सावध राहा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला खडतर कष्टानं यश मिळेल. आज तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. बढतीची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही ज्या कामामध्ये आज हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. इतरांकडून काम करून घेण्यात आज तुम्हाला चांगल्यापैकी यश मिळेल. आजचा दिवस चांगला जाईल. आज तुमची प्रकृती सामान्य राहील. आज तुमच्या राशीला ग्रहांचे योग चांगले बनतायत. स्वतः प्रयत्न केल्यानं आज तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश येईल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला कुंकू अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज पैशांच्या प्रकरणात तुमचं नुकसान होऊ शकतं. तसेच तुम्ही काही कायदेशीर प्रकरणांमध्ये देखील गुंतू शकता. काही खास कामांसाठी तुम्हाला विशेष कष्ट घ्यावे लागतील. आज काही आकस्मिक घटनांवरती लगेच निर्णय घेऊ नका. आज तुमची प्रकृती सामान्य राहील. थोडा थकवाही जाणवेल. आज खर्च जास्त होतील, त्यामुळे मनावरती संयम ठेवा. अन्यथा अनावश्यक खर्च जास्त होतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खायला द्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना फार विचारपूर्वक निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. आज तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या संबंधांबद्दल विशेष सावध राहा. जे लोक तुमच्या करिअरसाठी फार आवश्यक आहेत ते लोक तुम्हाला थोडाफार त्रास देऊ शकतात, पण काही काळानंतर तुम्हाला तुमचा मुद्दा मांडण्याची संधी मिळू शकते. तुम्हाला अपेक्षा असलेलं एखादं काम आज पूर्ण होणार नाही, त्यामुळे तुम्ही तणावाखाली राहाल. आज तुम्हाला धैर्य ठेवावं लागेल आणि आजचा दिवस तुम्हाला शांततेत जाऊ द्यावा लागेल. आज प्रकृती तुमची सामान्य राहील, तसेच तुमचं मनही प्रसन्न राहील. एखाद्या प्रिय व्यक्तीची आज भेट होईल. आज एखाद्या मंदिराच्या तीर्थक्षेत्रावरती तुम्ही जाऊ शकता. कामात आज रुची राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे दिखाऊपणा आणि अवडंबर यापासून दूर राहा. कुटुंबामध्ये आर्थिक स्थितीवरून काही मतभेद होऊ शकतात आणि तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारीही मिळू शकते. पैशाच्या बाबतीत आज तुम्हाला सावध आणि सतर्क राहावं लागेल. तुम्ही आज चिंतेत असाल आणि तसेच तुमच्या जोडीदाराच्या वर्तणुकीमुळे तुम्ही नाखुशही असाल. आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमचे ग्रह कमकुवत आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक असेल. आज तुम्ही ऑनलाईन शॉपिंग कराल. घरात उपभोगाच्या साधनांमध्ये वाढ होईल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना मदत करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज करिअरबद्दल एखादी शुभवार्ता तुम्हाला मिळू शकते. तुम्ही शत्रूंवरती वरचढ ठराल. जुने वाद सोडवण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामुळे परिस्थिती तुमच्या बाजूने बदलेल. नोकरदारांसाठी चांगली वेळ आहे. काही किचकट विषय सुटतील. आज नवीन लोकांशी गाठी भेटी होतील, त्यामुळे तुम्हालाही मदत मिळेल. व्यवसायामध्ये काही करण्यासाठी तुम्ही यशस्वी व्हाल. आरोग्याबद्दल तुम्ही सावध राहा. आज तुमची रुची धार्मिक कार्यामध्ये राहील. दिवसाची सुरुवात आध्यात्मिक चिंतनापासून तुम्ही करा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या माळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला करिअर संदर्भातील संवेदनशील निर्णय घेताना सावध राहावं लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करावी लागेल. तुमच्या कामामध्ये चुका होऊ शकतील. इतर लोक त्याच्या हिश्श्याचे कामही तुम्हाला देतील. आज तुम्हाला फार थकवा जाणवेल. प्रेमजीवनामध्ये चढ उतार जाणवतील. आज तुम्हाला आरोग्यावरती लक्ष द्यावं लागेल.
लहान मोठ्या तक्रारी वाढतील. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारण्यापासून स्वतःला रोखायला हवं. महत्त्वाची कामं सजगतेने करा, अन्यथा भविष्यामध्ये त्यातून त्रास उत्पन्न होऊ शकतो. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करावी. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी भगवान गणेशाकडे एवढीच प्रार्थना करेल की आजचा दिवस सर्वांचाही चांगला जावो आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली घटना नक्कीच घडो. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.